Derivative of the standard inverse trigonometric composite function. आता आपल्याला इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन तर आपण सॉल्व केलेले आहेत, त्याचे आपण थेरम किंवा रिझल्ट प्रूव्ह केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस इनव्हर्सचा काय येतो, टॅनचा काय येतो, कॉटचा काय. पण आता कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स मध्ये कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, फंक्शन ऑफ फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंपोजिट फंक्शन. म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स, half f of x is function and g of x is function. Function of function is also called as the composite function. आता इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, समजा ही साइन इनव्हर्स ऑफ x आहे, हा तुमचा साइन इनव्हर्स x झाला, हा फंक्शन झाला. पण इनव्हर्स कंपोजिट फंक्शन म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ e रेज टू x, हा e रेज टू x झाला. म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, कंपोजिट फंक्शन असं म्हणणार. तर कंपोजिट फंक्शन दिलेले असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा. y दिलेला आपल्याला, त्याचा dy बाय dx काढायचा. पहिले एक नंबर मी घेतो साइन इनव्हर्स ऑफ f ऑफ x. f ऑफ x म्हणजे फंक्शन झाला आणि इनव्हर्स फंक्शन झालं. फंक्शन ऑफ फंक्शन मीन्स कंपोजिट फंक्शन. आता याच्या तुम्हाला माहिती आहे साइन इनव्हर्स x असेल तर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. dy बाय dx काय असते, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. तर त्याच रूल नुसार आपण ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह काढणार. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x म्हणजेच काय इथं f ऑफ x आहे. f ऑफ x ब्रॅकेटचा काय झाला, स्क्वेअर झाला. आता राहिला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा, या फंक्शनचा, म्हणजे इनटू f डॅश ऑफ x. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ही कंडिशन कधी असेल, f ऑफ x जर तुमचं लेस दॅन 1 असेल तर आपण या फॉर्म्युला वापरू शकता. सेकंड नंबर, cos इनव्हर्स ऑफ f ऑफ x. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस f ऑफ x चा स्क्वेअर इनटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. कंडिशन f ऑफ x लेस दॅन 1 असेल. 3 नंबरचा आहे तुमचा tan इनव्हर्स ऑफ f ऑफ x. तर याचा 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. फक्त आपण इथे x आहे त्याच्याऐवजी काय दिलेलं आहे, त्यांनी f ऑफ x दिलेला आहे. म्हणजे ऑब्वियसली f ऑफ x x च्या ठिकाणी येणारच, पण ह्याचा डेरिव्हेटिव्ह नसल्यामुळे आपण इनटू काय करणार, f डॅश ऑफ x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. 4 नंबर आहे cot इनव्हर्स ऑफ f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इनटू f डॅश ऑफ x. आता बघा दोन राहिलेले, त्याच्या पुढचं आहे 5 नंबर. हा दिलेला आहे तुम्हाला सेक f ऑफ x. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन f ऑफ x अंडर रूट ऑफ f ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 इनटू f डॅश ऑफ x. ह्याची कंडिशन काय आहे, f ऑफ x हा तुमचा काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन 1. mod of f of x is also greater than 1. आणि 6 नंबरचा आहे कंपोजिट फंक्शनचा इनव्हर्स. कोसेक इनव्हर्स ऑफ f ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन f ऑफ x अंडर रूट ऑफ f ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 इनटू मग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. आणि हे देखील कंडिशन काय असेल, f ऑफ x mod of f of x is greater than 1 असायला पाहिजे. मग ही झालं तुमचं इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण याच्यानुसार काढू शकतो. याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे कंपोजिट फंक्शन, ट्रिगोनोमेट्रिक कंपोजिट फंक्शन पाहिले, त्याच पद्धतीने फक्त काय आलं इथं इनव्हर्स आलेलं आहे. आता एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण.
बघा एक एक्झाम्पल देतो. y इज इक्वल टू मी घेतो साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. फाइंड dy बाय dx. ही जस्ट एक्झाम्पल आपण बघू. आता इनवर्स दिलेला आहे आणि ते एक्स स्क्वेअर दिलेला आहे. ही इनवर्स फंक्शन इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि अल्जेब्रिक फंक्शन आहे. आता ही फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट झालं. दिलेलं काय लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर, किंवा इथं तुम्ही ई स्क्वेअर पण घेऊ शकता, लॉग ऑफ एक्स पण घेऊ शकता. तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शन वेगवेगळ्या प्रकारचे तयार करता येतील, पण मी एक्स स्क्वेअर घेतो. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर therefore dy by dx is equal to, पहिल्यांदा मी इनवर्स साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह करणार. काय 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x म्हणजे या फंक्शनचा स्क्वेअर. हे ऑलरेडी एक्स स्क्वेअर आहे आणि त्याचा मग काय ना स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागेल मग आपल्याला या फंक्शनचा म्हणजे एक्स स्क्वेअरचा. हे आन्सर काय आलं आपलं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 4. हा आपला काय आला dy बाय dx. असंच एक आणखीन एक एक्झाम्पल बघू. सेकंड y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ log ऑफ x दिलेला आहे समजा, आणि फाइंड dy बाय dx म्हणतो. ही cos इनवर्स ऑफ log of x, inverse trigonometric function, logarithmic function, function of function is also composite function. Let y is equal to दिलेला आहे cos inverse of log of x. त्याला मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट y with respect to x. Therefore dy by dx is equal to, पहिल्यांदा इनवर्सचा फॉर्म्युला माहिती आहे काही मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शन जी काय असेल त्याचा स्क्वेअर लॉग ऑफ x ब्रॅकेटचा काय आलं इथं स्क्वेअर, आणि इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागेल आपल्याला ह्या फंक्शनचा लॉग ऑफ x चा. आता माहिती आहे लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x लिहून टाकतो. मायनस 1 अपॉन लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह तर लिहितो मी x अंडर रूट ऑफ 1 मायनस लॉग ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय आलं dy बाय dx. दॅट इज द फायनल आन्सर. ह्या टाइपचे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत आता पुस्तकामध्ये भरपूर टाइप आहेत, जवळपास 5 ते 6 टाइपचे एक्झाम्पल असतील ते आपण एक एक बघणार आहोत. पण हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला 11वीचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिला, दुसरा आणि तिसरा ही तिन्ही पण रिव्हिजन करावं लागेल, कारण त्याच्यातले भरपूर फॉर्म्युले आपल्याला त्याच्यामध्ये अप्लाय करावे लागतील. ते एक्झरसाइज मध्ये किंवा पुस्तकातले एक्झाम्पल घेतो मी. बघा example, differentiate the following with respect to x. example आहे पहिला sin inverse of x cube, आपण x स्क्वेअर घेतलं होतं. दुसरं आहे cos इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस x. तीसरं sin इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर. तीन एक्झाम्पल आपण पाहू. ही पहिलं तर आपण सोडवलेलंच आहे. इथे x स्क्वेअर घेतला होता आता क्यूब आले तरी पण बघू. लेट y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ x क्यूब. Differentiate y with respect to x. The dy by dx is equal to sin inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus फंक्शन जे काय आहे त्याचा स्क्वेअर x क्यूब चा स्क्वेअर, आणि मग या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह राहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन x क्यूब इज इक्वल टू x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 6 लिहू शकता किंवा आहे तसं पण ठेवू शकता. ही dy बाय
dx. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, लेट y इज इक्वल टू दिलेला आहे cos इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस x. ह्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x ना, तर काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू cos इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा स्क्वेअर, काही का असणार फंक्शन लिहून टाकायचं, स्क्वेअर करायचं, आणि मग राहिलेल्या फंक्शनचा म्हणजे त्याचा काय करावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह. मिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू मायनस 1, याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण, काय इनटू ब्रॅकेट मध्ये लिहितो मी 4x मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस, याचे एक्सपान्शन करू शकता किंवा आहे तसं पण ठेवलं तरी चालेल. काय बघा, 2x स्क्वेअर मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे आन्सर आलं मायनस 4x मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस 2x स्क्वेअर मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर dy बाय dx. सिम्प्लिफाय करायचं म्हणलं तर तुम्ही याचं एक्सपान्शन करा, 2x स्क्वेअर मायनस 1 a मायनस b ब्रॅकेटच्या स्क्वेअर नुसार सिम्प्लिफाय पण करू शकता. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे आपलं, सोल्युशन थर्ड, लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर. डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएट y with respect to x, तर dy by dx is equal to, बघा साइन इनवर्स काय येते बघा, साइन इनवर्सचा 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह कशाचा 2x स्क्वेअर 2 raised to x is equal to 1 upon under root of 1 minus 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 raised to x into log of 2. आन्सर काय आलं, 2 raised to x into log of 2 upon under root of 1 minus 2 raised to x ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज द आवर फायनल आन्सर. असेच आणखी पुढचे 3 एक्झाम्पल आहेत, बघू. साइन स्क्वेअर ऑफ साइन इनवर्स ऑफ x स्क्वेअर विचारू शकते परीक्षेत. आणि 2 नंबर आणखीन कॉट इनवर्स ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर. हे 2 एक्झाम्पल आहेत, कॉट इनवर्स ऑफ आणि साइन इनवर्स ऑफ. बघा, लेट y इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ साइन इनवर्स ऑफ x स्क्वेअर. मी याला काय लिहितो, हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि ह्याचा हा कंपोजिट आहे. पुन्हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक त्याचा हा कंपोजिट. तर therefore we can write y is equal to sin of sin inverse of x square आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. तर therefore तुम्हाला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वी कॅन राईट sin थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहितो आपण. त्यानुसार मी याला असं लिहू शकतो. therefore y इज इक्वल टू, याच्याबद्दल काय झालं, डेफिनिशन नुसार x स्क्वेअर आला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. therefore y इज इक्वल टू x रेज टू 4. आता याला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय dy बाय dx इज इक्वल टू, आन्सर आलं 4x क्यूब. पॉवर 1 ने कमी, पॉवर आहे तसा पॉवर 1 ने कमी, हा डेरिव्हेटिव्ह आपण 11वीत पाहिलं. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, लेट y इज इक्वल टू दिलेला आहे cot इनवर्स ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर. तर therefore we can write, इथं मी tan लिहिलं, tan इनवर्स ऑफ हा काय होईल लगेच
एक्स स्क्वेअर सिम्प्लिफाय. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल, डिफरन्शिएट याचा पण काढता येतो, पण सिंपल फॉर्म मध्ये लिहिलं आपण. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इज इक्वल टू काय आला, टॅन इनव्हर्स हा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x काय त्याचा स्क्वेअर म्हणजे ते फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन मीन्स x स्क्वेअर इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x अपॉन 1 प्लस x रेज टू 4. दिस इज आवर फायनल आन्सर dy बाय dx. हा झाला एक टाइप, म्हणजे सिंपल जसं कंपोजिट जे आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले पाहिले त्या फॉर्म्युलेचं जसं जे टाकून आपण याच्या डेरिव्हेटिव्ह काढू शकता. 2 मार्काला आपल्याला एमसीक्यू मध्ये जेव्हा 2 मार्काचं एक्झाम्पल आहे सॉल्व करा फाइंड द डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर आणखीन पुढचा टाइप, अशी 5 टाइप आहे, त्याच्यातला एक टाइप झाला. आता दुसरा टाइप आपण पुढच्या लेक्चरला पाहू.